नमस्कार, रुपालीज होम अँड किचनमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत व्हेजिटेबल कटलेट. या कटलेटमध्ये भाजीपाला असल्यामुळे हे कटलेट पौष्टिक आहे आणि हेल्दी पण आहे. मुलं अतिशय आवडीने खातील, अगदी कुरकुरीत आणि छान लागतात. चला तर मग बघूया. यासाठी मी 1 वाटी पोहे घेतले आहेत. हे पोहे 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेऊयात आणि त्याच्यातलं पाणी काढून थोडं सुकवून घेऊयात. नंतर आपण 3 ते 4 बटाटे चांगले उकडून घेतलेले आहेत, त्यांचे साल काढून घेऊयात. आणि त्यामध्ये आपण जे पोहे भिजवले होते ते त्यामध्ये टाकून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता पोहे अगदी सुकलेले आहेत, एकदम कोरडे झालेले आहेत. पोहे आपल्याला चांगले सुकवूनच टाकायचे आहे, जेणेकरून आपण जे भाजीपाला टाकणार आहोत त्यातलं मॉइश्चर पोहे सुकवून घेतील. नंतर आपण 2 मोठे गाजरं त्याचे साल काढून खिसून बारीक करून यामध्ये टाकून घेणार आहोत. हे मी 1 वाटी वाटाणे घेतले होते, उकडून घेतलेले आहेत, स्मॅश होतील एवढे वाटाणे शिजू दिले. आता ते टाकून घेणार आहोत. 1 मोठा कांदा आणि थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर इथे टाकून घेणार आहोत आणि 1 ते 2 हिरव्या मिरच्या टाकून घेणार आहोत. आता आपण मसाले ॲड करून घेणार आहोत. त्यासाठी 1 चमचा धने पावडर, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा तिखट तुम्ही आवडीनुसार करू शकता. मुलं जर खात असतील तर कमी जास्त करू शकता, कारण आपण हिरव्या मिरच्या पण यामध्ये ॲड केलेल्या आहेत. नंतर अर्धा चमचा हळद, 1 चमचा आमचूर पावडर आणि चवीनुसार मीठ इथे टाकून घेतलेलं आहे. आता हे मिश्रण आपण चांगलं हाताने एकजीव करणार आहोत. भाज्या अगदी स्मॅश होईपर्यंत आपल्याला हे मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे, अगदी चुरून घ्यायचं आहे. वाटाणे तुम्ही इथे मिक्सरमधून सुद्धा काढून घालू शकता, पण मी इथे उकडूनच वापरलेले आहेत. हे बघा, आपलं मिश्रण या प्रकारे असं तयार झालेलं आहे. तर आता तर यामध्ये आपण 2 ते 3 चमचे कॉर्नफ्लॉवर मिक्स करणार आहोत. कॉर्नफ्लॉवरने काय होईल तर आपल्या मिश्रणमधलं मॉइश्चर कमी होईल आणि याला घट्टपणा येईल. तुम्ही हवं तसं कॉर्नफ्लॉवर यामध्ये वाळू शकता. मिश्रण घट्ट होईपर्यंत आपल्याला यामध्ये कॉर्नफ्लॉवर टाकून घ्यायचं आहे. इथे मी अर्धी वाटी 2 ते 3 चमचे कॉर्नफ्लॉवर वापरलेला आहे. हे बघा, आपलं मिश्रण असं तयार झालेलं आहे. 5 ते 10 मिनटं आता आपल्या मिश्रणाला आपण मुरू देऊया. तोपर्यंत आपण पुढची तयारी करूया. त्यासाठी एका वाटीमध्ये मी 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे. त्यामध्ये पाणी टाकून घेऊया. आपल्याला थोडंसं पातळही नाही आणि घट्टही नाही असं घोळ तयार करून घ्यायचा आहे. चला तर मग असा घोळ तयार करून घेतला आपण. आता आपण ब्रेड क्रम्स तयार करून घेऊया. त्यासाठी 2 ते 3 मी इथं ब्रेड घेतलेले आहे. त्याचे छोटे छोटे तुकडे काढून मिक्सरच्या भांड्यात टाकून ते फिरवून घेऊया. तुम्ही इथे तुमचे कटलेट जेवढे असतील त्याप्रमाणे ब्रेड वाढवू शकता. बघा, या प्रकारे आपला क्रम्स तयार झालेले आहे. त्यातले मी अर्धे क्रम्स इथे काढून घेणार आहे आणि अर्धे बाजूला नंतर वापरासाठी ठेवणार आहे. हाताला चांगलं तेल लावून घ्यायचं आहे. कटलेट करताना हाताला तेल लावल्यामुळे कटलेटचे मिश्रण आपल्या हाताला चिकटणार नाही. आता आपण कटलेट बनवून घेणार आहोत. कटलेट बनवताना तुम्ही कटलेटला वेगवेगळा शेप देऊ शकतात. इथे मी 2 प्रकारचे शेप करत आहे, एक लंबगोल आणि एक गोल. म्हणजे मुलं कसे आवडीनं खातील, मुलांनाही खायला वेगळं मजा वाटेल आणि काहीतरी वेगळं आकार असल्याने त्यांना खायला आनंद होईल. या प्रकारे मी एक लांबट गोल आणि गोल असे शेप तयार करून घेतलेले आहेत. तुम्ही हवे असल्यास वेगवेगळ्या शेपचे जे आकार मिळतात त्याच्यानुसारही आकार करू शकता. या प्रकारे आपण आता सर्वच कटलेट बनवून घेऊया. 10 ते 15 कटलेट आपले तयार झालेले आहेत एवढ्या मिश्रणामध्ये. तुम्ही बघू शकता, काही मी लंबगोल केलेले आहेत आणि काही गोल कटलेट मी केलेले आहेत. आता आपण याला चांगलं तळून घेणार आहोत. त्याच्यासाठी मी एका कढाईमध्ये तेल गरम करून ठेवलेलं आहे. तेल चांगलं गरम करून घ्यायचं आहे. दुसरीकडे जी स्लरी आपण तयार केलेली होती ती आपण त्यामध्ये चमचा फिरवून घेणार आहोत, कारण त्याचा पूर्ण घोळ खाली बसलेला असेल, म्हणून आपल्याला त्यामध्ये चमचा फिरवून घ्यायचा आहे. आणि आता आपण एक एक कटलेट घेऊन स्लरीमध्ये चांगलं बुडवून घेणार आहोत आणि मग नंतर ब्रेड क्रम्समध्ये त्याला छान कोटिंग करणार आहोत. बघा, पूर्णपणे आपल्याला चांगलं छान कोटिंग करायचं आहे, ज्यामुळे आपले कटलेट आणखी क्रंची लागतील. या प्रकारे आता आपण सर्वच कटलेटला घोडामध्ये बुडवून चांगले स्लरिंग करून नंतर आपण ब्रेड क्रम्स लावून त्याचे पूर्ण कोटिंग करून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता, या प्रकारे आपण आता सर्वच कटलेटला स्लरीमध्ये बुडवून ब्रेडचे कोटिंग करून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता, सर्वच कटलेट आपण स्लरीमध्ये बुडवून त्याला चांगली छानपैकी ब्रेड क्रम्सची कोटिंग केलेली आहे. आता याला आपण तळण्यासाठी घेऊया. तेल मी पहिले चांगलं गरम करून घेतलं होतं. आता गॅस मंद आचेवर ठेवून आपण हे कटलेट यामध्ये टाकून घेणार आहोत. आता गॅस मीडियम आचेवर आपल्याला करायचं आहे.
गॅस आपल्याला जास्त मंद पण ठेवायचा नाही आणि जास्त फास्ट पण करायचा नाही. मंद ठेवल्यामुळे आपले जे कटलेट आहेत तेलकट होऊ शकतात आणि जर गॅस फास्ट केला तर ते जळू शकतात. त्यामुळे मीडियम गॅसवर आपल्याला हे कटलेट फ्राय करून घ्यायचे आहेत. सुरुवातीला 1 ते 2 सेकंद आपल्याला त्याला हलवायचं नाही. नंतर आपण हळूहळू त्याला पलटू शकतो. तुम्ही बघू शकता अगदी कटलेट आपले क्रंची तयार झालेले आहेत. छान कलर आलेला आहे आणि एकदम क्रिस्पी दिसत आहेत. या प्रकारे आता आपण सर्वच कटलेट यामध्ये फ्राय करून घेणार आहोत. तुम्ही एका वेळेस 4 ते 5 कटलेट यामध्ये तेलामध्ये सोडू शकता आणि फ्राय करू शकता. हा नाश्ता मुलांना अगदी आवडीचा आहे आणि तुम्ही हे टिफिनवर पण देऊ शकता. आपल्याला नेहमीच काळजी पडते की मुलांना डब्यावर काय द्यायचं, तर पहिल्या दिवशी तुम्ही हे कटलेट तयार करून ठेवू शकता कोटिंगसहित आणि दुसऱ्या दिवशी लगेच फ्राय करायला घेऊन मुलांना डब्यावर देऊ शकता आणि खायलासुद्धा हेल्दी आहे. आपल्या घरी जर पाहुणे येत असतील तर पाहुण्यांसाठी तुम्ही सुद्धा हा नाश्ता करू शकता. खायला पण छान लागतो आणि दिसायला पण छान लागतो. तसेच आता हळदी कुंकाचे कार्यक्रम राहतात तर मैत्रिणींसाठी सुद्धा आपण हा हेल्दी नाश्ता करू शकतो. तसं हळदी कुंकवाला खूप गडबड असते, त्यामुळे पहिल्या दिवशी तुम्ही हा नाश्ता करून ठेवू शकता. याला ब्रेड क्रम्सचं कोटिंगसुद्धा लावून फ्रीजमध्ये ठेवून द्या. नंतर लगेच दुसऱ्या दिवशी तळणातून काढून गरमागरम तुम्ही सर्व करू शकता. या प्रकारे आपला वेळही वाचतो आणि गरमागरम नाश्ताही आपला तयार होणार आहे. चला तर मग या प्रकारे आपण सर्वच कटलेट गरमागरम तळणातून काढून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता अगदी सोनेरी कलर आलेला आहे कटलेटला आणि क्रंचीनेस क्रिस्पी पण आलेला आहे. आता हे कटलेट आपण पूर्ण सर्व करून घेणार आहोत. हे लंबट गोल कटलेट मी तयार केले होते ते इथं तुम्हाला सर्व करून दाखवत आहे. तुम्ही याला टोमॅटो केचप किंवा हिरवी चटणी दह्याबरोबर सुद्धा खाऊ शकता. आणि हे जे गोल कटलेट केले होते ते पण इथं मी तुम्हाला सर्व करून दाखवत आहे. हे बघा किती छान आपले कटलेट दिसत आहेत. अगदी क्रिस्पी आणि क्रंची झालेले आहेत. लहान मुलं मोठे अगदी आवडीने खातील. या प्रकारे आपले कटलेट्स तयार झालेले आहेत. माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. शेअरसुद्धा करा. धन्यवाद.